Hello guys, welcome back to our channel which is Life with Eva and Lucy. आज आम्ही ब्लॉग थोडासा लेट चालू केला, काम वगैरे होतं थोडंसं, त्यासाठी मला थोडीशी सर्दी झाली असं माझा आवाज थोडा असेल इकडे तिकडे. ॲक्च्युली 2 दिवस अपयुक्तला बरं नव्हतं, त्याला दात येतात ॲक्च्युली. तर ते दातामुळे ताप येतो असं म्हणतात ना, तर कदाचित ते असावं. त्याला 2 दिवस 1.5 दिवस वगैरे ताप होता, त्याला चांगलाच ताप होता आणि तो काही मला सोडतच नव्हता, म्हणजे त्याच्यामुळे ते मलाही आलं आता. आणि ते दातामुळे त्याला ताप होता की व्हायरल होता. जे आम्ही फिरायला पण गेलो होतो, तुम्ही आमच्या ब्लॉग्समध्ये बघितलंच असेल फार्म हाऊसला. त्याला असं पावसात भिजवलं वगैरे नव्हतं आम्ही, म्हणजे काहीच असं त्याला वारं लागेल वगैरे असं काही केलं नव्हतं. पण तरी पण ठीक आहे, त्याला मे बी दगदग झाली, त्यामुळे एक ताप येऊ शकतो किंवा दातामुळे पण येऊ शकतं असं सगळेच म्हणतात. कारण त्याला थोडं लाईक वाटतंय असं की ते दाताचा पण त्रास होता, कारण तो एवढी किरकिर कधी करत नाही. सो आता तो कंटिन्यू असं त्याला माझ्याकडेच यायचं असतं, कंटिन्यू किरकिर करतो. तर मला असं वाटतं की ते दातामुळे आहे. सी कळेलच आपल्याला. आणि काही नाही, आज मावशी परत जाणार आहेत, मावशी आणि अधिराज. सो खूप मज्जा आली आम्हाला या आठवड्यात. कसं हा आठवडा गेला कळलंच नाही, म्हणजे ते येऊन 9 दिवस झाले हे कळालंच नाही. असं वाटलं की काल तर आलेत आणि आज परत चाललेत. तर येस, मम्मी पण त्यांच्याबरोबर सोलापूरला चालल्यात. असंच त्यांना थोडीशी 2 दिवसाची सुट्टी वगैरे असं म्हणून त्याही चालल्यात आता सोलापूरला. आणि आम्हाला पण असं खरं तर खूप आता मोकळं वाटणार आहे घर, हो की नाही विनोद? हो, त्याचबरोबर मम्मी सोबत जाणार आहे सुकन्या, स्वीटू आणि शशी जीजू. येस, आणि आम्ही दोघं इथेच. हो, ते एकत्र जाणार आहेत आणि आज ते इथे येणार पण आहेत आणि इथून ते जाणार आहेत. बट हा मी एक ऑब्झर्व केलं, अपूर्वा जस्ट ब्लॉगिंग करताना ऍक्च्युली हा वर्ड खूप वेळा म्हणली आहेस तू. हो का? सो ते थोडस कट डाऊन करायला लागेल आपल्याला. मी पण बोलतो, पण मला रिअलाइज झालं की मी खूप वेळा ऍक्च्युली म्हणतोय, म्हणून तुला माझं दिसलं. नाही, मी असं माझं काम करत होतो, मला एकदम असं वर्ड ऍक्च्युली, आणि तो सेंटेन्स व्हायच्या आधीच परत तो ऍक्च्युली म्हणते. ओके ऍक्च्युली आय विल इम्प्रूव्ह. तर मावशी इथे बसलेलं आहे, आपण मावशींना विचारूयात. हाय मावशी. हाय. आज चालल्यात आम्हाला सोडून? हो. का बरं? राहा की थोडे 10 दिवस. दिवस झाले मला येऊन. हो, मी त्यांना तेच सांगितलं, 10 दिवस झाले आज, पण आम्हाला कळालं सुद्धा नाही. असं वाटतंय की काल आला ना आज चालला. नाही 10 दिवस झाले. कसे गेले मला पण नाही. हा ना, मजा आली ना? वाटायला. आम्हाला पण. तुम्ही सगळे, एक तर मम्मींना पण घेऊन चालला, तुम्ही रडू नका. तर त्यांना खूप आवडतं इथे. त्यांची आई पण असते, मोठी बहीण आहे जी त्यांची आईसारखीच आहे. सो असं त्यांना आज खूप मजा आलेली, तर त्यांचे डोळे भरून आले. जाऊ. त्यांची मुलगी आहे ईशा, तिचं लग्न ठरलं. तर मावशी कधी काढणार आहे ऑडिट? डेट अजून काढली नाही, पण डिसेंबर का? तर मग आहे आमची मज्जा सगळे एकत्र. म्हणजे आम्ही कधी आहे ना गेलो नाही असं सगळे एकत्र, म्हणजे दीदी, मम्मी, आजी, पप्पा, मी, असं आम्ही लग्नानंतर आता हा बरोबर, म्हणजे 4 वर्षानंतर हा पहिला. पण तेव्हा कसं मी वेगळीच होते, म्हणजे मी त्यांच्याबरोबर अशी मज्जा नाही केली, त्याच्यामुळे आता ईशाचं लग्न आम्ही एन्जॉय करणार. आपण फुल ऑन थीम वगैरे ठेवूया. असं. सो आता चालू होईल जसं सगळी शॉपिंग, काय घ्यायचं काय नाही, कुठे जायचं. सो आम्ही सोलापूरला जेव्हा जाऊ ना, तेव्हा इकडे तिकडे ऍक्च्युली विनोदचं बालपण तिकडे गेलेलं. सो त्याच्या खूप साऱ्या आठवणी आहेत, त्याची शाळा, ते कुठे खात होते साऊथ इंडियन, त्याला पप्पा खायला नेत होते म्हणे. पप्पा काय नाव होतं त्याचं? अण्णा का? अण्णा इडली दत्त हॉटेल का? तिथे काय साऊथ इंडियन छान मिळतं ना. तर असं ते पण सगळं मला विनोद दाखवणार आहे. मागच्या वेळेस आम्ही सोलापूरला गेलो, पण ते खूप घाईत झालं आमचं, म्हणजे आम्ही अक्कलकोट, तुळजापूर वगैरे सगळं केलं. आता यावेळेस ऍक्च्युली थोडंसं लवकर जाणार, सगळं सोलापूर फिरणार, मग लग्न एन्जॉय करणार आणि मग येणार, है ना? यावंच लागते, सुंदर मोठी. हो मग. तर अशी खूप सारी मजा करणार आहे, कारण आमच्या लग्नानंतर आता पहिलं लग्न आहे ईशाचं. डान्स वगैरे तूच मॅनेज करायचं. हो, मग चिनूच्या लग्नात मला माझ्या बहिणीचं आता लग्न झालं, पण तेव्हा मी प्रेग्नेंट होते. सो मला असं खूप डान्स वगैरे करता नाही, तरी पण मी केलाय डान्स, मी केलाय तरी पण असा नाही करता आला.
तर आता ती सगळी इच्छा ईशाच्या लग्नामध्ये पूर्ण करणार आहे. छान होणार आहे ह्यावेळेस आपल्याला. हो. मस्त होणार आहे. मजा येणार आहे खूप. ताई आई आई हा. म्हणून सांगितलं होतं शाळेमध्ये. हा ना. आणि असं वाटत पण नव्हतं की गंगाला आहे ना सगळे आजीच म्हणत होते. म्हणजे माझी आजी हा. आहे, ताई आई आहे आणि हे वडील आहेत असंच समजत होते. आणि खूप त्रास देत होते भाऊजीला. काय करायची मी, मला असं आता लग्न त्या काळात थोडं शिक्षणाला हे नव्हतं ना, लग्न वगैरे करायची. म्हणून काय करायची, सासरी गेल्यावर कामं वगैरे लागतात म्हणून सगळं शिकायचं, अगोदर शिकावं लागतं हे असतंय ना. हो. मग ह्यांनी मला काही नाही घेऊन दिले ना, मी ह्यांची कामच करायची नाही. असे कपडे सगळे ह्यांचे एका बकेटीत घालणार, असं पायाने तुडवणार ह्यांचे कपडे आणि माझे एकटीचे स्वच्छ देणार. खूप त्रास देत होते मी. आणि शाळेत एकदा ओढणी हरवली होती माझी. मला जायचं होतं, फक्त 5 मिनिटं राहिले होते. सगळ्या घरात शोधलं, भेटलंच नाही ते. अच्छा. मग मामा तुम्ही काय केलं, जाऊन नवीन घेऊन आले. मी अशी पाय घासत रडत बसले होते. जेवढ्या वडिलांनी माझी हौस केली नाही ना, तेवढी सगळ्या ह्यांनी पूर्ण केली. हो ना. सगळं माझं लग्न, चोळी, डिलेव्हरी. आता माझे लेकरं पण आहे ना, यांना मामाच बनते. त्यांना मामाच बनते आणि खूप लाड करतात. आणि मला असं सांगते, पिंकी आज हे कर, पिंकी आज ते कर. आज सगळं त्यांच्या आवडीचं स्वयंपाक बनवलं. हो ना. आज मी जाणार म्हणून त्यांनी सांगितले ते, हे कर ते कर, तुझी बहीण काय करत नाही. तर ऍक्च्युली ना हे खूप अवघड आहे आजकाल. आपण जर बघितलं, सगळे तसे नसतात ऑब्विसली, पण स्वतःच्या आई वडिलांना सांभाळणं पण खूप म्हणजे की लोकांना जड जातं. आता सगळे नसतात, पण काही लोक असतात. पण मम्मी पप्पांनी मम्मींच्या आईला सांभाळलंच आहे, पण मावशींना सुद्धा त्यांचं लग्न करून दिलं आहे. त्यांची डिलेव्हरी, म्हणजे जे काही एक आई वडिलांनी करायचं असतं ना, ते सगळं मावशींसाठी त्यांनी केलेलं आहे. त्याच्यामुळे जाणवतच नाही की याचं माहेर नाही आहे. हो ना. आपलं तुझं नवीन लग्न झालं ना, मग मला असं वाटलं की नाही का, आता थोडंसं वेगळं वाटतंय ना. आपण एवढे दिवस येत होतं, एक नवीन मेंबर आला, तुझा स्वभाव मिक्स होईल का नाही, तू एवढी शिकलेली आहे, मॅनेज करते का नाही. मग तू मी जाताना रडत होते तेव्हा तू म्हणली ना, मावशी हे माहेरच आहे तुमचं, या दुकानात तुम्ही म्हणली. मग तेव्हा कुठं तर आतून असं हे वाटलं की नाही बाबा, ही मुलगी चांगली आपल्याला संस्कृती देते. नाही, तुमचं माहेरच आहे. कधी पण या, किती पण दिवस आहे, असं काही नाही आहे. आता ईशा तर पुण्यालाच येणार आहे. त्याच्यामुळे होऊ शकतं की मावशींचं आमच्याकडे येणं वाढेल. हो ना. पहिला ईशाकडे फक्त एक दिवस जायचं, इथे राहायचं, ईशाला इकडे बोलवून घ्यायचं. तर असे काहीसे प्लॅन आहेत आमचे, पण त्याला उशीर आहे असं. ताई ते माझे एवढे भांडणं व्हायचे ना, ताई सांगेला मी काय काय भांडत होतो, मी किती हट्टीपणा करत होते, कशी करत होते. भाऊजीला पण भांडायची, तिला पण मला पाहिजे तर पाहिजे. आणि त्यांनी मला आणून पण देत होते दोघं. हो ना. मला जी गोष्ट पाहिजे ना देतच होते. म्हणजे मी एवढी हट्टीपणा करत होते. मला असं समजतच नव्हतं की हट्टीपणा करून मी पण पूर्ण करत होते. त्यांच्या लेकरांचं ठेवत होते, पण महिला माझं बघत. परत म्हणायची, नाही मला भाऊ नाही, बाप नाही, म्हणून मग असं करतात. भाऊजी म्हणणार तुला नुसतं निमित्त आहे, भाऊ नाही बाप नाही म्हणते सगळं आमच्याकडनं. मम्मी, ते लिपस्टिकचं तुम्ही काहीतरी सांगायचं ना मावशी. कचरे कोण तुम्ही? लिपस्टिक नसेल तर मी कुंकू लावणार. ओठाला मला लहानपणापासून ना हिरोईन व्हायचं होतं. वडिलांना असलं काय आवडत नव्हतं ना, ओरडायचे. खेडेगावात राहत होतो ना, नावं ठेवतात की. मग मला हिरोईन वगैरे व्हायचं होतं. मग वातावरणच तसं नव्हतं घरामध्ये. मग मी लिपस्टिक लावणार ना, ही लिपस्टिक दिसली की फेकून देणार कचऱ्यात. मला तिथून जाऊन आणणार, स्वच्छ धुणार, परत ठेवणार, पण मी लावणारच. ढॅन आम्ही बसलोय आता लंच करायला. खूप दिवसातून असं आपण गोल करून बसलोय नाही. आणि हे सगळं मेनू मावशीनी केलेलं आहे. हे काय केलंय मावशी? शेंगा भाजी. शेंगा भाजी, ही बीटरूट चटणी, हे वाव किती मस्त. आणि हे दोडक्याची चटणी. नाईस. याचं खूप सारं केलेलं आहे. हे आजीने माझ्यासाठी बनवलं. आणि हे तेव्हा परवा पण बनवलं होतं. काय हेला सुंठी मिरीचे उंडे, जे मावशीला खूप आवडतात. सो म्हणून आज मावशीचं लास्ट डे आहे, मावशी जाणार आहे म्हणून आजीने तिला प्रेमाने बनवलेलं आहे सुंठी मिरीचे उंडे. मावशी घे,
आणि सांग बघू कसं झालंय, तुला आवडलं का? सेम टेस्ट आहे का मला सांग ना. आजी जी तुम्हाला लहानपणी देत होती ते एक्झॅक्ट तशीच टेस्ट आहे का? सेम टेस्ट आहे. काही पण मला गंगाच्या हातचं आवडते. आवडतंय. नाईस. मम्मी चालल्यात. मम्मी विचार कुठे चाललं विचार. ते बघा चला चला चला. कुठे चालला विचार. कधी येणार परत. कधी जायचं दुसरी परत. येते सोलापूरला. खाली उतर. हाय स्वीटू. हाय जिजू. हो चाललेत आता सगळे. स्वीटू थांबणार आहे माझ्या बरोबर. हो 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 की नाही. आपण मज्जा करणार ना. फायनल आहे ना तुझं. हा आपण मज्जा करू. काही नाही. टाटा कर. बाय 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 ओके बाय. आम्ही पोचलोय. आजी येतात. हळू 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 चाललं. काही नाही. आणि इकडे चालू आहे यांची मस्ती. या ती शिट्टीचा आवाज. ठीक आहे ठीक आहे. बघू प्रॉन्स केलात तू. हो हे स्वीटूच आहेत ऍक्च्युली. त्याच्यामुळे यात जास्त काही नाहीये. फक्त कमी तिखट, मसाला कमी, बटर गार्लिक प्रॉन करते तशा टाइप मध्ये. हा तशा टाइप. आणि आपल्याला काय करणार आहेस? आपल्याला करणार आहे प्रॉन्स करी. कधी गेलेली तू प्रॉन्स आणायला? मग अशी तुझा कॉल चालू होता तेव्हा. पण इथे मी करीची तयारी करून ठेवली आहे. सो प्रॉन्सची करी होणार आहे. ओके. आणि अजून एक मज्जा. काय मज्जा आहे तुझ्याकडे? सुरमई सही मॅरिनेट करून ठेवली. यार मोठा पीस मिळालाय. चांगला. हो. किती मस्त. सही मॅरिनेट करून ठेवली आता मी. चालेल चालेल. Close till I get up. Time is barely on our side. I don't wanna waste what's left. The storms we chase are leading us, and love is all we'll ever trust. Yeah, no, I don't wanna waste what's left. And on we'll go, through the wastelands, through the highways, till my shadow turns to sun rays. And on we'll go, through the wastelands, through the highways. And on we'll go. तर हे प्रॉन्स करी आपली झालेली आहे. पुरेल ना रे आपल्याला. कारण फ्राय पण आहे. पुरेल पुरेल. तिने हे चाकून बघितलेलं आहे. मस्त. त्याचं पीठ घेतलंय. ओके. त्यात मसाला टाकलाय. किती दिवसांनी खातोय ना. आणि चांगला मोठा पीस आहे. एका पीस मध्ये आउट. येस. ते आपण प्रथमेश मध्ये खाल्लेले काही खास नव्हते यार डिश. नव्हते. फ्रेश. मित्रांनो अपूर्वाने ही मछली कितीला आणली असेल मला ऍक्च्युली आता सध्याचा भाव माहिती नाहीये, पण हिने आणली आहे हे 5 पीसेस जस्ट फॉर 900 kg. तुम्ही कमेंट करून सांगा हिला स्वस्तात पडली महागात पडली का. हिला महागातच पडली असेल. आणि पावसाळा आहे. तर पावसाळा आहे. पावसाळा आहे सो फिश महागच असतात असं मला वाटतं. माहित नाही पण मला महागात पडली का स्वस्तात पडली. जाऊ दे. माझं तोंडात इतकं पाणी सुटलं ह्याला बघूनच. टिक 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 टिक. काय करते तू आयपॅड मध्ये? कोणते व्हिडिओज बघत असतीस तू हे सगळे? आणि हे काय आणलंय तू मामीकडून? सगळं एवढं खायला आणतात?
काय काय हे? ओ रामेन. हे मी खाणार आहे रामेन. फक्त मला, मी खातो. तू खाल्ली ना लास्ट टाइम मी तुला आणलं होतं तेव्हा. आता हे मी खातो. चालेल तुला? दोघं खायचं? ठीक आहे, आपण उद्या करू रामेन. ना चालू कर. सो आमची फिश थाली तयार आहे. हे प्रॉन्स करी, सुरमई फ्राय, चपाती, कांदा आणि हे स्वीटू असं खाते फक्त. आणि चपाती मी नुसतं नावाला ठेवले, पण स्वीटू काय खाणार नाहीये. राईट स्वीटू? नाही खाणार आहेस ना? सो दिस इज हाऊ आमचं डिनर चालू आहे. लुसीला नेहमी आमच्या बाजूला येऊन बसायचं असतं. चला आम्ही आता टेस्ट करून बघतो कसं झालंय. हॅलो. तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की आज आपल्याकडे राहायला आलेली आहे स्वीटू. तर स्वीटूचा आहे ना असा काही त्रास नसतो, म्हणजे शी इज अ गुड गर्ल. पण तिचा एकच प्रॉब्लेम आहे की ती आहे ना जेवत नाही, ती काहीच खात नाही. म्हणजे तिचा तो एकच तेवढा फक्त एकच ड्रॉबॅक आहे. ड्रॉबॅक नाही म्हणताय ना, तिचा वाईट सवय तिची एकच आहे की ती जेवत नाही. तर आता ती जेवावी म्हणून तिला मी विचारलं होतं की स्वीटू तर तिला प्रॉन्स आवडतात, म्हणून मी विचारलं स्वीटू तू प्रॉन्स खाणार का? तर ती म्हटली हो खाणार. मग आम्ही जाऊन आणले तिच्यासाठी स्पेशली प्रॉन्स. मग मी केले, पण केल्यानंतर ती म्हणाली नाही हे तर माझ्या मम्मासारखे नाही झाले, म्हणून तिने ते नाही खाल्ले. मग त्याच्यानंतर फायनली माझी मीटिंग संपल्यानंतर मी तिला विचारलं मग आम्ही रामेन आणलं होतं, कोरियन रामेन, तर ते करू का? तर ती म्हटली हां कर, पण तुला पण माझ्याबरोबर खावं लागेल. म्हणजे बळजबरी आहे बरं का, तिने खायचं असेल तर आपण पण खायचं. तर मी म्हटलं ठीक आहे चल. मग ते केलं. बरं त्यातलं तिने अर्धच खाल्लं. किती खाल्लं? अर्ध तरी खाल्लं का? आणि त्याच्यानंतर तिने खाल्लं दूध आणि ओरिओचं बिस्किट. तर असे 3-4 हां, आणि लास्टला काय खाल्लं? चोकोज. तर असे 4 कॉम्बिनेशन करून तिने तिचं पोट भरवलंय फायनली. सो आम्हाला एवढंच रिलीफ आहे की काहीतरी खाल्लंय ना बस. त्याच्यामुळे येस असं तिचं काहीसं डिनर झालेलं आहे. आणि आज स्वीटू आल्यामुळे आमचा झोपायचा प्लॅन वेगळा आहे. मी स्वीटू आणि अभियुक्त आज हॉलमध्ये झोपणार आहे. सो मज्जा मज्जा. छान वाटतं ना इकडे गादी टाकलेली. येस, आणि आपण याच नोटवर आजचा ब्लॉग एंड करूया, कारण अभियुक्त ऑलरेडी झोपलेला आहे आणि आम्हाला पण झोप आली आहे. आज कितीतरी दिवसांनी मी टीव्ही बघतेय, म्हणजे असा वेळच मिळत नाही रात्री बसून. आज अभियुक्त लवकर झोपला, त्याच्यामुळे आज टीव्ही बघायला मिळतं. पण आम्ही झोपणार आहे. तर आपण येस गुड नाईट करूया. जर तुम्हाला आमचे ब्लॉग्स आवडत असतील तर प्लीज डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू आवर यूट्यूब चॅनल विच इज लाईफ विथ एवा अँड लुसी. यो गुड नाईट. Close till I get up. Time is barely on our side.